दिव्य मुंबई, सत्याला न घाबरणारी पत्रकारिता. आवाज सामान्यांचा. उल्हासनगर शहरातील MIDC रोड परिसरातील बिर्ला मंदिर कॅम्प 1 येथे जाधव कुटुंबाच्या वडिलोपार्जित घरांची स्थानिक बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड करून जाधव कुटुंबाला वाऱ्यावर सोडून दिले. स्थानिक गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी बेकायदेशीर मंदिर बांधायचे आहे म्हणून जाधव कुटुंबाच्या घरांवर हातोडा चालवला आहे व त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे महेश जाधव व मीना जाधव हे उल्हासनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता राजकीय वर्तुळातील दबावामुळे पोलिसांनी ही तक्रार दाखल करून घेतली नाही. एका मराठी कुटुंबाची मालमत्ता तोडफोड करून रातोरात हरपली आणि पोलीस त्या कुटुंबाला सल्ला देत आहेत की आपसात मिटवून घ्या. पोलीस प्रशासन ही हतबल झाल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणी कायद्याने वागा लोक चळवळीचे अध्यक्ष राज असरोणकर यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली व परिस्थितीचा आढावा घेतला. घराच्या तोडफोड करणाऱ्या संबंधित बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर त्वरित गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली व पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अन्यथा आपण स्वतः या आंदोलनात सहभागी होऊन उपोषणास बसून कुटुंबाला न्याय मिळवून देऊ असे म्हटले आहे. दिव्य मुंबई मराठी शिवाजी मस्केसह रवी राणी, उल्हासनगर. हे आमचं हे दुकान होतं पहिले तर. तुमचं दुकान होतं? हो, गाळा होता. तर इथे आम्ही 6-7 महिन्यापासून म्हणजे माझी सासूबाई. काय काय होतं इथे दुकानात चालायचं पूर्वी? दुकान बंद होतं आमचं. अच्छा, मग ते बनवल्यापासून बंदच आहे? हा. किती वर्षापूर्वीचं दुकान आहे? आमचं लगभग आता झाले 50 वर्ष तर झालेच असतील. 50 वर्ष दुकान बंदच होतं? हा, जागा 50 वर्षाची आहे. हा. दुकान काही तुम्ही वापरलं नाही कधी? नाही वापर म्हणजे दिलेलं होतं एका जणाला, हा. भाड्यानेच होतं. अच्छा, भाड्याने दिलेलं हो, होतं. पण आता 6-7 महिन्यापासून किराणा दुकान इकडे चालायचं? काय नावाने चालायचं? शालिनी किराणा. हे हे पण तुमचं आमचं लागूनच दुकान आहे? हो. मग हे घर जेव्हा हे दुकान जेव्हा इथे तुमचं पाडलं गेलं हा. तर तुम्ही इथे नव्हतं? तुमचं नाही, लक्ष कारण मी नव्हतं? भाड्याने राहते. माझी हा. सासूबाई गावी गेली 6 महिन्यापासून. तिथे कोणी नाहीये? नाही घरात पण कोणी नाही? नाही. मग त्याचा त्यांनी गैरफायदा घेतलाय? हो, त्यांनी गैरफायदा घेऊन हे घर तुम्हाला तोड- कसं कळलं की तुमचं काहीतरी हे आम्हाला पाडलं? माझ्या मुलीचा ना त्या दिवशी कार्यक्रम होता 8 तारखेला घरी. कसला? माझ्या मुलीचा कार्यक्रम होता, बारसं होतं, तिचं नाव ठेवण्याचं. हा, तर त्या दिवशी आम्हाला कळालं, पण त्या दिवशी मला काही जमलंच नाही कारण खूप पाहुणे होते घरी. बरोबर. हा. मग आम्ही दुसऱ्या दिवशी इथे आलो. हम्म. ते पूर्ण तोडलेलंच होतं त्या दिवशी. रातोरात? हा, अच्छा. पूर्ण तोडफोड म्हणजे पूर्ण अस्तव्यस्त तुम्ही झालेलं पहिलं होतं. काय केलं? तुम्हाला इथे आल्यानंतर तुम्ही पाहिलं की तुमचं घर दुकान जे आहे हा, ते तोडफोड झालेली आहे? तोडफोड झाली. मग तुम्ही इथे ना पहिलं एक काय जण इथे केलं? काम करत होता. मी त्याला थांबवलं, थांब अच्छा, म्हटलं. होते तोडत इथे? हा, इथे काम करत होता. हा, एक मग? व्यक्ती होता बाजूचाच आहे, तो इथे काम करत होता. आणि ते हे जे आहे ना ते बसलेले होते माणसं, ज्यांनी तोडलं ना. ज्यांनी तोडलं ते होते इथे? हा, ते इथेच होते. हा, मग मी त्या माणसाला बोलले, तुला कोणी सांगितलंय तोडायला? हा. मग त्याने डायरेक्ट त्याच्याकडे हात केला की यांनी सांगितलं. या लोकांनी सांगितलं? हा. मग तुम्ही त्यांना विचारलं? हा, त्याला विचारलं. आमच्यामध्ये तू मेमे भरपूर झालं, भांडणं अच्छा, झाली. तुमची बाचाबाची पण झाली? हो, म्हणजे भरपूर झालं. मालमत्ता तुमची आहे, हो. तोडणारे मग तू ते का लोक, तोडली? हा, आणि तुमच्याशी बाचाबाची पण केली? हो. बरं. मग तुम्ही ते नंतर झालं. काय केलं भांडणानंतर? मग त्याने सांगितलं की मला पप्प्या गायकवाडने सांगितलं तोडायला. बरं. मग? मग मी सरळ पोलीस स्टेशनला गेले. आमचं भरपूर झालं भांडण इथे. हा. त्यानंतर मी पोलीस स्टेशनला गेली. हम्म. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथे ते आवाड साहेब होते. तर ते बोलले की बाबा तुम्ही बसून सॉर्ट आउट करून घ्या. तुमची तक्रार नोंदवून घेतली तक्रार त्यांनी? नाही नोंदली, काही नाही घेतलं? काहीच नाही घेतलं. एनसी पण नाही घेतली? नाही, कारण त्यांनी माझा फक्त मोबाईल नंबर घेतला, माझं नाव घेतलं, पण नाही, NC चं तुमची दिलंच नाही. तक्रार त्यांनी गुन्हा नोंदवून घेतला का तुम्ही? नाही नाही, गुन्हा तुम्ही किती नोंदला वेळा नाही. पोलीस स्टेशनला थांबलेला होता? आम्ही 2-3 वेळा चक्रा मारल्या. मग परत आम्ही नाही, अर्ज तुम्ही पण पहिल्या दिले. दिवशी गेलात तेव्हा किती वेळ थांबू नका? 4 वाजेपर्यंत होतो पोलीस स्टेशनला, 4 वाजेपर्यंत. सकाळपासून? हा, 12 वाजल्यापासून आम्ही गेलेलो होतो. पण त्यांनी तुम्हाला काय दाद दिली? नाही. अजिबात? म्हणजे तुम्ही तिथे तक्रार करायला गेला, तुमची मालमत्ता आहे, हो, ती कोणीतरी येऊन गुंडांनी येऊन ती रातोरात तोडली. तोडली. पोलिसांनी तुमची तक्रार नाही. नोंदवून घेतली नाही, नाही. एनसी पण नोंदवून तुमची नाही. घेतली नाही. तुम्हाला आतापर्यंत कुठे जबाब आला वगैरे बोलवलं का पोलिसांनी? आणि त्यांचं काय म्हणजे आपसात मिटवा म्हणजे काय करा? म्हणजे गुंडांच्या पाया पडा, काय करायचं? ते त्यांच्यासोबत बसून तुम्ही बातचीत करा. काय आहे त्यांचं? इथला नगरसेवक त्यांच्या साईड. कोण आहे नगरसेवक? काय नाव? केशव वळेकर. केशव. तो डायरेक्ट ते लोक डायरेक्ट आतमध्ये पोलीस स्टेशन मध्ये गेले त्या तो साहेब. त्यांच्या पाठीशी आहे का? हो, कोण लोक आहेत हे जे इथे तुम्ही जे ज्याला पाहिलं ते सगळे तुम्ही हे नावं जी सगळे लिहिली आहेत? ना बजरंग दलचे ती.
बजरंग दलाचे लोक आहेत सगळे हो आणि त्यांनी हे सगळं केलंय हो आणि केशव ओवळेकर कोण नगरसेवक आहेत. नगरसेवक. ते त्याच्या पाठीशी आहे जास्त. हा यांना एक दुसऱ्यांचा पाठिंबा आहे. आम्हाला ते लोक आतमध्ये किती टाइम बसलेले पण कुठे? आम्हाला आतमध्ये ऑफिसमध्ये पोलीस स्टेशनला तर त्याचा पॅटर्न वापरला नाही कारण हा बातमीचा विषय नाहीये, हा अन्यायाचा विषय आहे, सामाजिक अन्यायाचा विषय आहे. आणि मी मुद्दाम त्यांच्याबरोबर एक एक छोटी छोटी गोष्ट का जाणून घेतली की ह्या गप्पांमधून आणि त्यांचं जे बोलणं आहे त्यांनी जे सांगितलं आपल्याला त्याच्यावरून एक लक्षात आलं असेल आपल्याला की महाराष्ट्रामध्ये सरकार नावाची कुठलीही यंत्रणा अस्तित्वात नाही. इथे बजरंग दलाचे लोक आहेत, त्यांचं हिंदुत्व काय आहे ह्या बजरंग दलाच्या लोकांचं, त्यांना मंदिर बांधायचं आहे. ते मंदिर बांधण्यासाठी त्यांनी एका वस्तीमध्ये येऊन जी गोरगरीब फॅमिली आहे त्यांना टार्गेट केलेलं आहे. त्यांची जागा त्यांनी रातोरात तोडलेली आहे. ती जागा ते एकदम खुलेआमपणे हडपायला बघता आहेत हो आणि त्यांच्या विरोधात हे कुटुंब जेव्हा लढतं तर ह्यांच्या बाजूने उभं राहणारं, यांची बाजू मांडणारं या उल्हासनगर जे शहर हे आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला समजलं जातं. तर अशा ह्या बालेकिल्ल्यामध्ये तथाकथित बालेकिल्ला आहे ह्या, अशा अन्याय अत्याचाराच्या प्रकरणामध्ये या कुटुंबाच्या बाजूने उभं राहणारं कोणी नाही आहे. उलट या भागामध्ये जे नवीन नगरसेवक निवडून आलेले आहेत तर ते नगरसेवक हे दुकान यांची जी मालमत्ता आहे ही मालमत्ता ज्यांनी रातोरात पाडली, ही जागा जे हडपायला बघतायत नगरसेवकांनी आपली राजकीय ताकद ही त्यांच्या बाजूने लावलेली आहे. चळवळ आणि मीडिया भारतच्या माध्यमातून त्यांना विनंती आहे ताबडतोब त्यांनी ह्या संदर्भातला जो गुन्हा आहे तो गंभीरातल्या गंभीर कलमांखाली दाखल केला पाहिजे आणि जर तो नाही तातडीने दाखल झाला तर ह्याच्या पुढचं जे आंदोलन आहे ते गुंडांविरुद्ध नाही तर त्या गुंडांना साथ देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये पुढचं आंदोलन होईल आणि जे काही पुढची उत्तरं आहेत ती पोलीस अधिकाऱ्यांना द्यावी लागणार आहेत.